नमस्कार मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात घरातील माझे सर्व लहान मोठे दिवे स्वच्छ करण्यापासून झाली. कारण आज आहे दीप अमावस्या. पूजेची तयारी आवरून कणकेचे गोड दिवे बनवून घेतले आणि कोणतीही नकारात्मकता घरात येऊ नये म्हणून उंबरठ्याला हळदीचा लेप लावून छान अशी रांगोळी काढून घेतली. पवित्र श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येणाऱ्या या सणात घरातील दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. दिव्यांच्या पूजेची सुरुवात मी स्वास्तिक काढून केली. स्वास्तिक काढून झाल्यावर त्यावर हळद, कुंकू आणि अक्षता वाहून त्यावर पाट ठेवला. पाटावर छान असं पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरलं आणि दिव्यांमध्ये कापूस, तेल घालून दिवे तयार करून घेतले. दिवे तयार झाल्यावर ते पाटावर एक एक करून सजवले. प्रत्येक दिव्याला कापसाचं वस्त्र अर्पण केलं आणि फूल वाहून पूजेला सुरुवात केली. दिव्यांना ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानले जाते. आषाढ महिन्याच्या शेवटी येणारा हा सण दिव्यांना समर्पित आहे. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी घरातील अंधार दूर करून प्रकाशाचे स्वागत केले जाते. श्रावण महिन्यात अनेक सण, व्रतवैकल्ये आणि पूजा अर्चा असतात. यासाठी लागणारे हे दिवे आधीच तयार व स्वच्छ ठेवण्याची प्रथा आहे. दिव्यांच्या पूजनाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातील दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी औक्षण करून घेतले, नमस्कार केला आणि शेवयांच्या खिरीचा नैवेद्य दाखवून पूजेची सांगता केली. घरातील लहान मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि दृष्ट लागण्यापासून संरक्षण मिळावं ह्यासाठी ह्याच कणकेच्या गोड दिव्यांनी त्यांचे औक्षण करावे अशी श्रद्धा आहे. म्हणून मी आमच्या मल्हार आणि जिजाचं औक्षण करून घेतलं. दोघांनीही शुभंकरोती म्हणून दिव्यांची पूजा केली आणि देवांना नमस्कार केला. इथे मी दिव्यांना आणि घरात धूप दाखवला. तुळशीजवळ एक दिवा ठेवून पितरांच्या स्मरणासाठी दक्षिण दिशेला हा 4 मुखी दिवा ठेवला आणि उंबरठ्याचीही पूजा करून घेतली. तर असा होता आमचा आजचा हा दिवस. पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.